नमस्कार, मी संदीप चौधरी. तुम्हाला माहितीच आहे की आपण इन्शुरन्स बिझनेसमध्ये आहोत आणि ह्या इन्शुरन्स बिझनेसमध्ये आपल्याला जर सक्सेस व्हायचं असेल तर एकच काम करावं लागतं, ते म्हणजे यादी बनवावी लागते. कमीत कमी 40 ते 50 ओळखीच्या लोकांची यादी आपल्याला बनवावी लागते. ती अशी यादी असते की ज्या लोकांकडे जर मी गेलो तर ते लोकांना माझ्यावर विश्वास असला पाहिजे. मी जे काही त्यांना पॉलिसी सांगणार आहे, जो काही प्लॅन समजून सांगणार आहे, ह्याच्यावरती त्यांचा विश्वास बसला पाहिजे. पण तो विश्वास कधी बसतो? ज्यावेळेस आपल्यावर त्यांचा विश्वास असेल. त्यांना जर माहिती की हा व्यक्ती जर माझ्याकडे आला आहे तर 100% काहीतरी चांगलंच घेऊन आला असेल, याचं मी ऐकतो आणि नक्की पॉलिसी काढतो, असं तुमच्या मनाला जे वाटेल ना, त्यांची नावं बनवायचं हे म्हणजे यादी बनवणं. आता ही यादी मित्रांची असते, नातेवाईकांची असते, शेजारच्यांची असते, गल्लीतल्या दुकानदारांची असते, मित्राच्या मित्राची असते. ही सगळी यादी तुम्ही बनवा आणि बनवली असेलच असं मी गृहीत धरतो. आता ह्या यादीबरोबरच तुम्हाला करायचं काय आहे, तर त्यांना फोन करायचे. रोज एक वेळ ठरवून घ्या. सकाळी 8 ते 9, 8 ते 10, 9 ते 10, जी तुम्हाला योग्य वाटेल ती वेळ ही तुम्ही स्वतःसाठी ठरवा. सकाळी सकाळी आवरलं, सगळं घरातले कामं झाली की वही घेऊन बसायची, आपली पानं चाळायची आणि तर्फे फोन लावायचे. आणि फोन लावताना अपॉइंटमेंट घ्यायची. मनात कुठलंही किंतु परंतु ठेवायचं नाही की तो आता काय करत असेल, तो आत्ताच उठला असेल, त्याच्या आंघोळीला गेला असेल, जेवत असेल, नाश्ता करत असेल, ऑफिसला जाण्याची वेळ असेल, ऑफिसला गेल्यानंतर तो आत्ता ट्रॅव्हलमध्ये असेल, बसमध्ये असेल, गाडी चालवत असेल. असे जर विचार करत राहिलो ना आपण, तर आपण त्याला कधीही फोन लावू शकणार नाही. तुम्ही तुमची वेळ ठरवा. तुम्हाला तुमचा व्यक्ती माहिती आहे की तो व्यक्ती ह्या वेळेत काय काय करत असेल. त्या वेळेमध्ये तुम्ही काहीच करू नका, त्याला फोन करू नका. पण तुम्हाला माहिती आहे ना, आता ह्या वेळेत तो फ्री आहे, 100% फोन करा. आणि जर तुम्हाला त्याच्याबद्दल काहीही माहीत नसेल तर कुठलाही मनात विचार न आणता डायरेक्ट फोन करायचा. ही भीती तुम्ही जेव्हा जोपर्यंत काढत नाही ना मनातून, तोपर्यंत तुम्ही अपॉइंटमेंट घेण्यासाठी प्रयत्नच करू शकत नाही. कारण आपण विचार करतो की काय करावं, कधी फोन करावं, आणि असं करता करता दिवस निघून जातो, आपल्याला वेळ भेटत नाही आणि कॉल काही होत नाही. तुम्हाला जर ह्या व्यवसायात, इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये जर सक्सेस व्हायचं असेल ना, तर रोज कमीत कमी 10 फोन कॉल केलेच गेले पाहिजे. फोन कॉल म्हणतोय मी, अपॉइंटमेंट नाही. आणि कमीत कमी 5 अपॉइंटमेंट मिळवायच्या, हा प्रयत्न असतो फुल टाईम एजंटचा. पार्ट टाईम एजंटनी कमीत कमी 2 तरी अपॉइंटमेंट मिळवल्या पाहिजे. आणि सगळ्यांनी, पार्ट टाईम फुल टाईम दोघांनाही, कमीत कमी 1 कॉल हेल्थ इन्शुरन्सचा हा झालाच पाहिजे. हे पक्कं असलं पाहिजे. मग त्याला आपण भेटून त्याला पॉलिसी समजून सांगितलीच पाहिजे. फोन कॉल करून करणार काय, त्याला आपण भेटायला जाणार. तुम्हाला माहिती आहे ना की ह्या वेळेत तो फ्री आहे, तर फोन लावायचा. नमस्कार सुदेशजी, कसे आहात? काय नाही, मी आज तुम्हाला फोन केला आहे तुमच्या मेडिक्लेमविषयी. मला गणेश सरांनी तुमचा नंबर दिला होता आणि त्यांनी सांगितलं की सुदेश सरांना भेटा आणि त्यांना बेस्टात बेस्ट मेडिक्लेम पॉलिसी समजून सांगा. सर, त्याच्यासाठीच मी तुम्हाला आत्ता फोन केलेला आहे. तर उद्या सकाळी 8 वाजता ठीक राहील की उद्या सकाळी 10 वाजता येऊ तुमच्याकडे, का संध्याकाळी आलं तर चालेल? असं त्याला विचारायचं. 2 टाईम द्यायचे त्याला. त्यातला 1 टाईम तो चूज करेल. कधी येऊ विचारलं ना, तो वेळच देणार नाही. कारण कधी म्हटल्यावर त्याला वेळ नाहीत. आपण मर्यादा घालून द्या. सर, सकाळी येऊ का संध्याकाळी येऊ? सकाळी 9 वाजता येऊ की संध्याकाळी 7 वाजता येऊ? आपली वेळ पण त्यात मॅच करा, सरांची वेळ मॅच करा आणि त्याच्यात दोघांचं सांगड घालून त्या कस्टमरची वेळ घ्यायची आणि तिथं त्याला भेटायला जायचं. तो काय म्हणतो, मला माहिती तुम्ही मेडिक्लेमविषयी सांगणार आहे, मला फोनवर सांगा. फोनवर मेडिक्लेम शक्यतो समजून सांगू नका. तो तुमच्यापासून खूप लांब आहे, तुम्ही जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी. तशा नक्की फोन करा त्यांना. फोनवर त्यांना प्लॅन समजून सांगा. पण तो कम्फर्टेबल आहे की नाही थोडासा अंदाज घ्या आणि बघूया हो किंवा नाही. बऱ्याचदा कॉल होऊन जातो त्याला घ्यायची असेल तर, नसेल तर तो होत पण नाही. पण जर आपण त्याला भेटणं शक्य असेल, तो आपल्या आजूबाजूला 5, 10, 15 किलोमीटरच्या आत तो असेल, तर नक्की त्याची वेळ घ्या. सर, कसं आहे, मेडिक्लेमविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही, तुमची मुलं, तुमची मिसेस जर घरी असेल, त्यावेळेस जर मी तुमच्याकडे आलो तर तुम्हाला बेस्ट प्लॅन समजून सांगेल, पॉलिसीचे टर्म्स कंडिशन सांगेल. त्यांनाही काही प्रश्न असेल मेडिक्लेमविषयी जे त्यांच्या नॉलेजमध्ये आहे ते मला विचारतील आणि पूर्ण क्लिअर झालं की मग तुम्ही पॉलिसी घ्या. माझ्याकडे तर बेस्ट प्लॅन आहेच, सर्व्हिस पण एकदम 1 नंबर आहे, तुम्ही त्याची कुठलीही चिंता करू नका. पण मला असं वाटतं एक तर 15 मिनटं तुम्ही मला दिले, तर या 15 मिनटात मी तुम्हाला बेस्ट प्लॅन सजेस्ट करू शकतो. तुमची नीड काय आहे ते बघून मला तुम्हाला प्लॅन देता येईल. ओके सर, चालेल? असं थँक्यू. मग अपॉइंटमेंट बुक करा आणि ती वेळ नोंद करा डायरीमध्ये आणि त्यांना भेटायला जाण्याची व्यवस्था करा. तेव्हाच तुम्हाला सांगतो तुम्ही 100% सक्सेस व्हाल. अपॉइंटमेंट घेणं खूप सोपं आहे, त्याची प्रॅक्टिस करा. फोन कॉलची प्रॅक्टिस करा, आरशासमोर बसून प्रॅक्टिस करा आणि जे जवळचे नातेवाईक आहे ना त्यांच्याकडे जा. नक्की. बेस्ट ऑफ लक.